भारताला मोठा शैक्षणिक वारसा लाभलाय। अनेक महापुरुषांनी देशात आपल्या विचारांनी क्रांती घडवून आणली आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। आनंदाची गोष्ट म्हणजे भारतातील तरुण महामानवांच्या या पाऊलवाटेवर पाऊल ठेवून पुढे जात आहेत। सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील मोजक्या तरुणांना दरवर्षी ब्रिटिश सरकारकडून चेवनिंग शिष्यवृत्ती दिली जाते। गेल्या वर्षी महाराष्ट्रातील दीपक चटप या तरुणाला ही मानाची स्कॉलरशिप मिळाली होती आणि विशेष म्हणजे याच संधीचं सोनं करत दीपक हा जगभरातील 168 देशांमधील 1600 चेवनिंग स्कॉलर्समधून ब्रिटिश सरकारचा गोल्डमॅन ठरलाय। चंद्रपूरच्या गडचांदूर येथील 26 वर्षीय ॲडव्होकेट दीपक यादवराव चटप या भारतीय तरुण वकिलाला आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सामाजिक योगदानासाठी चेवनिंग गोल्ड व्हॉलंटिअरिंग पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक चटप। ब्रिटिश सरकारची नामांकित चेवनिंग शिष्यवृत्ती मिळवून मागील वर्षी कायद्याचं उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनच्या विद्यापीठासाठी मी प्रवेश घेतला होता। दरम्यानच्या काळात लंडनमध्ये असणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करत असताना शांतता, कायदा व सुव्यवस्था, मानवाधिकार आदी विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदान देण्याची संधी मला मिळाली। याची दखल ब्रिटिश सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ व डेव्हलपमेंट विभागाने घेतली असून यावर्षी त्यांनी मला चेवनिंग गोल्ड व्हॉलंटिअरिंग अवॉर्ड देऊन सन्मानित केलं। मला असं वाटतं हा माझा एकट्याचा सन्मान नसून हा भारताचा आणि आपल्या देशाचा गौरव वाढवणारा सन्मान आहे। याचं कारण असं की जगभरातून जवळपास 168 ते 170 देशांमधून येणाऱ्या स्कॉलर्समधून पहिल्या 3 मध्ये येण्याची संधी मला या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली। लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या जागतिक परिषदेत विशेष वक्ता म्हणून ॲडव्होकेट दीपक यांनी भूमिका मांडली। अमेरिकेतील अनुदान, जागतिक व्यापार संघटनेची धोरणे आणि भारतीय कायद्यांचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होणारा परिणाम या विषयांवर दीपक यांनी केलेलं संशोधन लवकरच प्रसिद्ध होत आहे। लंडनमध्ये जवळपास 100 वर्षांअगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेण्यासाठी गेले होते आणि तिथे शिकत असताना ज्या निवासस्थानी ते राहिले तिथे गेल्यानंतर मला एक फोटो दिसला। त्या फोटोमध्ये बाबासाहेब मधोमध होते आणि त्यांच्या चहूबाजूने काही विद्यार्थी होते। हे विद्यार्थी कोण? तर हे विद्यार्थी ज्यांना बाबासाहेबांनी देश विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं, मार्गदर्शन केलं असे संपूर्ण ते विद्यार्थी होते। आणि त्याच वेळी मी संकल्प केला की मी देखील लंडनमधून माझं शिक्षण पूर्ण करून जेव्हा भारतात परतेल तेव्हा माझा शिक्षणाचा उपयोग समाजातील वंचित शोषित घटकांना व्हावा यासाठी निश्चितच काम करेल। कोरोना काळात चंद्रपूरमधील 450 कंत्राटी आरोग्य कामगारांना 7 महिन्यांचं वेतन मिळालं नव्हतं। त्यामुळं त्यांनी डेरा आंदोलन केलं। दीपक यांनी केवळ 1 रुपया फीस घेत मानवाधिकार आयोगात त्यांचा न्यायालयीन लढा लढला आणि कामगारांना वेतन मिळवून दिलं। शिक्षणाचा उपयोग सामाजिक बदलांसाठी व्हावा या हेतूनं बोधी रामटेके, वैष्णव इंगोले या समविचारी मित्रांना घेऊन दीपक यांनी 2019 साली पाथ फाउंडेशनची स्थापना केली। गेल्या वर्षी संविधान नैतिकता अभ्यासक्रम सुरू करून राज्यातील 659 युवकांना संविधानाचे धडे दिले। कोरपना तालुक्यातील 60 कुपोषित बालकांसाठी जाणीव माणुसकीची हे अभियान राबवून पोषण आहार किट आणि मोफत आरोग्य तपासणीची उपलब्धता करून दिली। शेकडो कोलाम कुटुंबियांना कोरोना काळात अन्नधान्य पुरवलं। भारतात परतल्यानंतर संविधान दिन म्हणजे 26 नोव्हेंबर ते गणतंत्र दिन म्हणजे 26 जानेवारी या 2 महिन्याच्या काळामध्ये चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भातील नामांकित कॉलेजेसमध्ये, विद्यापीठांमध्ये शिक्षण विभाग असेल किंवा वेगवेगळ्या शासनाच्या विभागासोबत संयुक्त विद्यमाने काही सामाजिक संस्थांना सोबत घेत एक शिक्षण यात्रा सुरू करत आहे। या शिक्षण यात्रेच्या माध्यमातून आमच्या या भागामध्ये माहितीचा अभाव असणे, आर्थिक वंचितपणा असणे किंवा भौगोलिकदृष्ट्या दुर्लक्षितपणा असेल या सगळ्या कारणांमुळे संधींपासून आमच्या भागातील विद्यार्थ्यांना दूर राहावं लागतं। एक शैक्षणिक वातावरण, शैक्षणिक चळवळ या संपूर्ण भागात तयार करण्याचा मानस माझा आहे। त्यासोबतच विधिविषयक धोरणात्मक रचनात्मक काम येणाऱ्या काळात उभं करण्याचा देखील संकल्प मी केला आहे आणि निश्चितच माझ्या शिक्षणाचा उपयोग हा समाजातील दुर्बल घटकांना व्हावा यासाठी येणाऱ्या काळात मी कार्यतत्पर राहीन।
समाज परिवर्तन करू पाहणारे अभ्यासू तरुण ॲडव्होकेट दीपक चटप आजच्या हजारो तरुणांसाठी आदर्श आहेत. बाईमाणूससाठी वर्षा कोडापे, चंद्रपूर.